नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या एसके पॅरामेडिकल अकॅडमीमध्ये। आजचा आपण हा जो काही व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, हा व्हिडिओ जे काही पोरं DMAR ची एक्झाम देणार आहेत अशा सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा असलेला विषय म्हणजेच एक्झामचा पॅटर्न कशा प्रकारे असणार आहे, कशा प्रकारे एक्झाम आपण दिलेल्या कालावधीमध्ये पूर्ण करू शकतो, या टायमिंगचं मॅनेजमेंट कशा प्रकारे करायचं, कशा प्रकारे आपण क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, ह्या गोष्टीचं सर्व नियोजन आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जे काही नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। तर बघा, हा जो काही आजचा महत्त्वाचा विषय आहे, या विषयामध्ये जो काही DMAR परीक्षेचं स्वरूप हे नेमकं कशा प्रकारे असणार आहे। जो काही 2023 चा DMAR चा पेपर झालेला होता, त्या पेपरमध्ये आणि या 2025 च्या पेपरमध्ये खूप फरक आहे। कारण त्या एक्झाम मध्ये जो काही 60-40 चा पॅटर्न होता, सेम पॅटर्न या एक्झाम मध्ये पण राहणार आहे। 60 नॉन टेक्निकल आणि 40 टेक्निकल, पण जो टायमिंग असतो त्या टायमिंग मध्ये दिलेले क्वेश्चन हे या ग्रुपनुसार आपल्याला सोडवायचे आहेत। हे ग्रुप म्हणजे कसं, या ग्रुपमध्ये कोणकोणते क्वेश्चन येतील, कशा प्रकारे आपण ते सॉल्व्ह करू शकतो, याचं सर्व डिस्क्रिप्शन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा, आधी म्हणजेच आपल्याला माहिती आहे की मराठी आणि मराठी ग्रामर हा पहिला विषय झाला आपला। दुसरा विषय आहे इंग्रजी आणि त्याचं ग्रामर, हे दोन विषय झाले आपल्या लँग्वेजचे। तिसरा विषय म्हणजेच हा GS चा आणि याच्यामध्ये मॅथ रिझनिंगचा पोर्शन येतो, हा तिसरा पार्ट झाला। आणि चौथा पार्ट म्हणजे टेक्निकलचा। या टेक्निकलमध्ये ज्या सब्जेक्टमध्ये ज्या विषयामध्ये आपण टेक्निकल चा फॉर्म भरलेला आहे त्याच्यासाठी हा विषय महत्त्वाचा आहे। तर बघा, ग्रुप म्हणजे कसे आहे, या ग्रुपमध्ये ग्रुप A, ग्रुप B, ग्रुप C, ग्रुप D आणि ग्रुप E टेक्निकल पोस्टसाठी 5 ग्रुप पडतात। या 5 ग्रुपमध्ये जे जे काही क्वेश्चन्स येतील, कशा प्रकारे ते त्यांनी अरेंज केलेले आहेत, कशा प्रकारे त्यांना टाइम दिलेला आहे, याचं सर्व डिस्क्रिप्शन आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा, सर्वप्रथम आपलं जे काही स्क्रीन ओपन होणार आहे, आपण एक्झामला गेलो, स्क्रीन ओपन झाल्याच्या नंतर सर्वात पहिला जो विषय येणार आहे तो आपला मराठीचा। त्या ग्रुप A मध्ये हा जो काही पहिला ग्रुप A आहे, या ग्रुप A मध्ये आपल्याला टोटल एकूण 18 मिनिटांचा वेळ असेल। या 18 मिनिटांच्या वेळामध्ये आपल्याला जवळपास 20 प्रश्न हे सोडवायचे आहेत। आधी कसं होतं, आधी आपल्याला जो क्वेश्चन आपल्याला वाटत होता तो आधी आपण सोडवत होतो, पण आता तसं होत नाही। या दिलेल्या टाइमामध्ये, दिलेल्या कालावधीमध्ये आधी आपल्याला हे सोडवावं लागते। जेव्हा हे 18 मिनिटं पूर्ण होतील त्याच्यानंतर सेकंड ग्रुप आपण सॉल्व्ह करू शकतो। तर आधी जे मराठीचे 3 प्रश्न आहेत, 3 प्रश्न आधी मराठीचे सोडवावे लागतील। त्याच्यानंतर इंग्रजीचे 3 प्रश्न ओपन होतील। त्याच्यानंतर GS आणि मॅथ रिझनिंगचे 6 प्रश्न, टेक्निकल ज्या सब्जेक्टशी आपण बिलॉंग करतो त्याचे 8 प्रश्न, असे एकूण 20 प्रश्न दिलेल्या 18 मिनिटांमध्ये आपल्याला पूर्ण करायचे असतील। याच्यामध्ये आपण दिलेल्या कालावधीमध्ये जर का ते पूर्ण केले तर ठीक, नाहीतर हा 18 मिनिटांचा कालावधी पूर्ण झाल्याच्या नंतर लगेच ऑटोमॅटिकली ग्रुप B स्टार्ट होणार आहे। आपल्याला स्क्रीनवरती कुठल्याही प्रकारचं ऍडजस्टमेंट करण्याची गरज पडणार नाही। आणि एकदा जर का आपण ग्रुप B मध्ये आलो तर परत आपल्याला ग्रुप A मध्ये येता येणार नाही। तर या गोष्टीचं प्रत्येक विद्यार्थ्यांनी अतिशय काळजीपूर्वक निरीक्षण करा, कारण या ग्रुपमध्ये दिलेले जे काही क्वेश्चन्स आहेत ते दिलेल्या टाइमामध्ये पूर्ण करू शकलो पाहिजे, यासाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ बनवलेला आहे। जसा आपला ग्रुप A कंप्लीट झाला, त्याच्यानंतर सेकंड ग्रुप B चालू झाल्याच्या नंतर सेम क्रायटेरिया जो ग्रुप A साठी होता तो ग्रुप B साठी सुद्धा राहणार आहे, ज्यामध्ये मराठी आणि ग्रामरचे 3 प्रश्न असतील, इंग्रजी आणि ग्रामरचे 3 प्रश्न असतील, मॅथ रिझनिंग आणि GS चे 6 प्रश्न असतील आणि टेक्निकलचे 8 प्रश्न असतील। हा सेम ग्रुप B 18 मिनिटांचा असेल, ज्यामध्ये एकूण 20 प्रश्न विचारले जातील। सेम ग्रुप B कंप्लीट झाल्याच्या नंतर 18 मिनिटांचा वेळ समाप्त झाल्याच्या नंतर ग्रुप B
ऑटोमॅटिकली बंद होणार आहे आणि ग्रुप सी ओपन होणार आहे. सेम क्रायटेरिया जो ग्रुप ए ग्रुप बी साठी होता सेम इथं पण लागू आहे. मराठीचे 3 प्रश्न, इंग्लिश 3 प्रश्न, मॅथ रिझनिंग आणि जीएस 6 प्रश्न, टेक्निकल 8 प्रश्न, असा एकूण 18 मिनिटांचा वेळ आहे आणि 20 प्रश्न सॉल्व्ह करायचे. ग्रुप सी साठी होतं सेम पॅटर्न हा ग्रुप डी साठी सुद्धा लागू होणार आहे. ग्रुप डी मध्ये सुद्धा अशाच प्रकारे 3, 3, 6, 8 अशा प्रकारे क्वेश्चन्स राहतील. त्याच्यामध्ये सुद्धा 18 मिनिटांचा कालावधी बसेल आणि त्यामध्ये सुद्धा 20 प्रश्न असतील. सेम पॅटर्न हा ग्रुप ई साठी सुद्धा लागू असणार आहे. त्या ग्रुप ई मध्ये सुद्धा जशा प्रकारे बाकी ग्रुपमध्ये क्वेश्चन्स होते तशा प्रकारे हा पॅटर्न सुद्धा सेम राहणार आहे. 3, 3, 6 आणि 8 यामध्ये सुद्धा एकूण 20 प्रश्न असतील आणि 18 मिनिटांचा एकूण टाइम असेल. तर बघा, म्हणजेच एकूण 5 ग्रुपमध्ये 20 प्रश्न, याप्रमाणे 20 100 प्रश्न आणि याला दिलेला जो काही 18 मिनिटाचा वेळ आहे प्रत्येक ग्रुपमध्ये, हा 18 मिनिटांचा 5 ग्रुपसाठी दिलेला वेळ एकूण 90 मिनिटे. म्हणजेच 90 मिनिटामध्ये आपल्याला 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत आणि हे 100 क्वेश्चन्स एकूण 200 मार्क्ससाठी असतील. त्यानंतर हे जे काही एक्झाम आहे हे TCS कंडक्ट करणार आहे, ज्यामध्ये MCQ टाईप म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, दिलेल्या प्रश्नाला एकूण 4 ऑप्शन्स असतील आणि अचूक उत्तराला 2 गुण याप्रमाणे क्वेश्चनचं मार्किंग असणार आहे. आणि ज्या शिफ्टचे पेपर, महत्वाचं म्हणजे ज्या शिफ्टचे पेपर हे वेगवेगळ्या सत्रामध्ये घेतले जातील त्या गोष्टीला नॉर्मलायझेशन मेथडनुसार त्याचं मार्किंग होणार आहे. एक्झाम मध्ये आपल्याला जर का मेरिट लिस्टमध्ये म्हणजेच गुणवत्ता यादीमध्ये यायचं असेल तर जवळपास 45% गुण असणं आवश्यक आहे. म्हणजे जर तुम्हाला 90 मार्क्स असतील, 90 मार्क्स जर असतील तुम्हाला, तर तुमचं नाव गुणवत्ता यादीमध्ये येणार आहे. आणि जे 45% मार्क्स घेऊ शकले नाही, 45% ज्यांना कमी मार्क्स मिळाले, ते लोक या पोस्टसाठी, एक्झामसाठी इलिजिबल असणार आहेत किंवा त्यांचं या लिस्टमध्ये नाव नसणार. तर यामध्ये जे काही विभागानुसार त्यांनी नियोजन केलेलं आहे हे आपल्याला समजणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर या 4ही विषयाचं जे काही मॅनेजमेंट आहे ते प्रत्येक विषयामध्ये आपण कशा प्रकारे तर अशा प्रकारे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे DMAR परीक्षेचं जे काही पेपर पॅटर्न आहे, जे विभागानुसार, ग्रुपनुसार ज्यांनी जे वर्गीकरण केलेलं आहे, त्या सर्व गोष्टीचं विश्लेषण आपण या एका व्हिडिओमध्ये संपूर्णपणे बघितलं. जर कोणाला याच्याबद्दल काही शंका असेल, काही डाऊट असतील, जर कोणाला हा पॅटर्न समजला नसेल तर त्यांनी कृपया कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. त्याच्या प्रत्येक गोष्टीचं निरसन आम्ही नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करू. अशा प्रकारे जर तुम्हाला आणखीन नवनवीन व्हिडिओ जर बघायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. लवकरच आपण त्या टॉपिकवर सुद्धा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करू. आणि तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं सर्वांचं धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.